आपण बघितलं असाल संपूर्ण देशामध्ये विविध आंदोलन सुरू होते. ओबीसीतनं या ठिकाणी आरक्षण मागण्याकरता. पण EWSचा निर्णय झाल्यानंतर मात्र 10% आरक्षण मिळाल्यानंतर त्या 10% आरक्षणामध्ये ओबीसीच्या बाहेर असलेले आणि त्यामधून ज्यांना EWS आरक्षण मिळालं त्यांची आज नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये बघा आज सर्वात जास्त EWSमध्ये फायदा मिळतो आहे. देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमच्या सरकारने EWSचं 10% आरक्षण आणि सोबतच सारथीसारख्या योजना ज्यातनं मराठा समाजाला प्रचंड मजबूती देण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये होतं आहे. म्हणजे देशामध्ये सर्वात जास्त EWSमध्ये आज महाराष्ट्राला फायदा झाला आहे. आणि मग खरं तर मराठा समाजाला न्याय देणे आणि ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण जाऊ नये, 1% आरक्षण ओबीसी समाजाचं कुठं जाऊ नये ही भूमिका नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिली आहे. आणि सोबतच मराठा समाजालाही त्या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका राहिली आहे. आणि यातनंच मग 10% EWSचं आरक्षण वगैरे या सर्व बाबी आल्या आहेत. मला असं वाटतं जे काँग्रेस पार्टीनी ओबीसीतनं आरक्षण द्या या भूमिकेला त्यांचं काय म्हणणं आहे. जे नाना पटोले आहेत, वडेट्टीवार आहे, जे त्यांना ओबीसीचा कळवळा येतो, तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी ओबीसीचा कळवळा करतात. पण अशावेळी मात्र ते ओबीसीतनं आरक्षण द्यायचं का ही भूमिका स्पष्ट करत नाही. कारण ओबीसीतनं आरक्षण देऊ नये, मराठा समाजाला EWSचं आरक्षण 10% आणि अजून त्या ठिकाणी जे काही सरकार द्यायचं असेल ते देण्याचा प्रयत्न करताय. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर न्याय होऊ नये ही भूमिका आमच्या सरकारची आहे. आणि त्याकरताच मग मराठा समाजाला काय काय न्याय देता येईल याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणजे EWSपासून सारथीपर्यंत आज एवढं मांडता येणार नाही, पण हे आम्ही पुढं केलेलं आहे. आणि पुढच्या काळातही मराठा समाजाला मजबूत करण्याचं काम आमचं सरकार करेल, देवेंद्र फडणवीस सरकार करेल ही आमची भूमिका आहे. काँग्रेसचा मौन जो आहे तो ओबीसीचं नुकसान करणार आहे. काँग्रेस नेहमीच ओबीसीच्या विरुद्ध राहिलेली आहे. काँग्रेसने कधी ओबीसीला न्याय दिलाच नाही. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर ओबीसीच्या आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला. महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आलं. आणि मग असं असताना आज जर खुला पाठिंबा आपण अशा आंदोलनात देत आहे तर त्याच्यामध्ये आंदोलनाची भूमिका काय की ओबीसीतलं आरक्षण काढा, मराठा समाजाला द्या. मराठा समाजावर अन्याय नाही करायचा आहे याचा अर्थ असा नाही की ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आपल्याला अनेक मार्ग काढता येतात, अनेक त्या ठिकाणी मार्ग निघतील, पण ओबीसीतनंच आरक्षण द्या. 353 जाती 18 पगड जातीचा ओबीसी समाज आधीच 353 जातीला आरक्षण कमी आहे. आणि मग त्या 353 18 पगड जातीमधलं आरक्षण कमी करून इतर समाजाला देण्याची ही भूमिका अन्यायकारक होईल. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि आमची राहिलेली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ उद्यापासून आंदोलन करतायत. त्यांना भीती वाटते की आमचं आरक्षण जरांगे पाटील यांच्या दबावामुळे काढून दुसऱ्याला दिलं जाईल म्हणून. तेच मी सांगतो आहे की आमच्या सरकारने नेहमीच ही भूमिका घेतली आहे. कुठल्याही समाजाचं आरक्षण करून कुठल्या समाजाला देणे योग्य होणार नाही. ओबीसीवर अन्याय करून मराठा समाजाला देणे योग्य नाही आणि मराठा समाजावर अन्याय करून ओबीसीला देणे योग्य नाही. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थाने ओबीसी आणि मराठा SC ST सर्वच समाजाच्या मागे उभी राहिलेली आहे. या ठिकाणी एवढंच सांगेल की काँग्रेस पार्टीची भूमिका स्पष्ट नाही आहे. काँग्रेस पार्टी अजूनही त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत नाही आहे. काँग्रेस पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी या आंदोलनाला सपोर्ट करताना त्यांची भूमिका काय, त्यांचं म्हणणं काय हे स्पष्ट केलं पाहिजे. नाना पटोले, त्यांचे नेते वडेट्टीवार, त्यांचे अध्यक्ष सपकाळ, राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचं म्हणणं काय. शरद पवार साहेबांनी म्हणणं त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. शेवटी इतकं मोठं आंदोलन सुरू असताना माननीय शरद पवार साहेब शांत आहेत, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. तिकडे राज्याचे वरिष्ठ नेते आहे काँग्रेसमध्ये, पृथ्वीराज चव्हाण आहे, सुशीलकुमार शिंदे आहे, यांनी सांगितलं पाहिजे. आमची भूमिका तर मांडली
की मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर अन्याय करू नका आणि ओबीसीला न्याय देताना मराठा अन्याय करू नका, पण या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही आहे. ज्या लोक एक प्रश्न असा आहे, महसुली नोंदी ज्या लोकांकडे आहे, आजोबा खापर पंजोबा, त्यांना ऑलरेडी ओबीसीचं प्रमाणपत्र देणं सुरू आहे. मराठा असतील, विदर्भातले लेवा पाटील असतील, कुणबी असतील, त्यांना प्रमाणपत्र सुरू आहे. त्यामुळे जी मागणी जरांगे पाटील करतायत ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे. महसूल मंत्री म्हणून काय सांगाल की ज्या लोकांकडे महसुली नोंदी आहे, आजोबा खापर पंजोबा, त्यांना ऑलरेडी प्रमाणपत्र देणं सुरू आहे? यापूर्वीच एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जेवढ्या लोकांकडे ओबीसी प्रमाणपत्र पिढ्यानपिढ्या आहे त्याचं सर्वेक्षण करण्याकरता त्या ठिकाणी समिती तयार करण्यात आली आणि त्या सर्वेक्षणामध्ये जेवढे काही ओबीसी आढळले त्यांना ओबीसीमध्ये घेतला गेलं. आता जे लोक आढळले त्यांना घेतलं गेलं ओबीसीमध्ये. अजूनही सर्वेक्षण सुरू आहे आणि हे कंटिन्यूस प्रक्रिया आहे. जर ओबीसी समाजाचे त्या ठिकाणी एखादा व्यक्ती असेल आणि त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं नसेल, ओबीसीचा न्याय मिळाला नसेल तर मिळेल, त्याच्याकरता सर्वेक्षण होईल. पण सरसकट हा जो शब्द आहे या शब्दाला सर्वच त्या ठिकाणी आमच्या भूमिकेचा त्या ठिकाणी विरोध आहे. खऱ्या अर्थाने सरसकट होऊच शकत नाही. तुम्ही संपूर्ण 353 जातीमध्ये आणि आधीच त्या ठिकाणी कमी पर्सेंट आहे, त्यामुळं असं सरसकट न मागता जे ओबीसी निघतील किंवा जे ओबीसी त्या ठिकाणी सापडतील त्यांना द्यायला तर काही अडचणच नाही. तिथं आपण रेग्युलर प्रक्रिया करतोय, सरकारही करताय, त्याला तर काही नाहीच म्हणत नाही कोणाचं. जे पहिले आंदोलनकर्त्याची भूमिका पूर्वी हीच होती की तुम्ही सर्वेक्षण करा, सर्वेक्षण करून जर ओबीसी आढळलं त्याला ओबीसीत घ्या. ती मागणी आम्ही पूर्णच केली आहे आणि त्याकरता आमचं सरकार काम करत आहे. अजूनही ती मागणी चालूच आहे आणि त्यावर काम चालू आहे आणि त्यावर रोज ओबीसीमध्ये ज्यांच्याकडे पुरावे मिळतात ते ओबीसीमध्ये येत आहे. आपण शरद पवारांनी बोलावं अपेक्षा व्यक्त केली, अशी माहिती समोर येत आहे की त्यांच्या पक्षात आदेश देण्यात आलेले आहे की सध्या कोणीही बोलू नये आणि त्यामुळे नाही, न बोलणे म्हणजे काय? न बोलणे म्हणजे काय याचा अर्थ महाराष्ट्राला समजतो. न बोलणे म्हणजे काय? शेवटी तुम्ही बाकी वेळ तर बोलता ना. शरद पवार साहेब बाकी वेळ तर बोलतात ना. ही चुप्पी कशा करता मग? तुम्ही या ठिकाणी समजून सांगितलं पाहिजे की काय तुमची भूमिका आहे. राज्याला कळली पाहिजे, राज्याच्या 14 कोटी जनतेला कळली पाहिजे, ओबीसीला कळली पाहिजे, मराठा समाजाला कळली पाहिजे, सर्व समाजाला कळली पाहिजे की पवारसाहेबांची नेमकी भूमिका काय, राहुल गांधीची, त्यानंतर सुशीलकुमार शिंदेची, बाळासाहेब थोरातची भूमिका काय, काँग्रेसची भूमिका काय, हर्षवर्धन सपकाळाची भूमिका काय. खऱ्या अर्थाने कुणावर टीका करण्यापेक्षा भूमिका व्यक्त केली पाहिजे. जेव्हा राजकीय भूमिका आपण घेतो तेव्हा भूमिका घेतली पाहिजे. ते भूमिका घेत नाही आहे. जरांगे पाटील आता म्हणताय की परवानगी वाढवून द्यावी. आता हे तर हायकोर्ट आणि याच्यामध्ये सुरू आहे, त्यामुळे त्यात मी काही बोलणं योग्य नाही. आंदोलनकर्त्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तिकडे उच्च न्यायालयाचे अधिकार उच्च न्यायालय आहे, त्यामुळं मी काय त्यात बोलणं योग्य नाही आहे. मला असं वाटतं की जे काही उच्च न्यायालय ठरवेल आणि सरकार ठरवेल. आशिष देशमुख यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. राष्ट्रीय ओबीसी महासंघ इतरही आमदारांना संपर्क साधणार आहे जे ओबीसींच्या मतांवर निवडून आले, सर्वपक्षीय. नाही, ओबीसी मराठा सर्व या राज्यामध्ये गुण्यागोविंदांना आम्ही नांदतो आहे. मी सुद्धा राज्याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलं. राज्यातला सर्वसाधारण मराठा समाज हा कधीही या ठिकाणी अशा वेगळ्या भूमिकेत नाही आहे. मराठा समाजाने नेहमीच त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना आणि आमचं सरकार आणण्याकरता साथ दिलेली आहे. मराठा समाजाने आज आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे आणि ओबीसी समाजाने सुद्धा 18 पगड जाती 12 बोलतेदारांनी आम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळं आमचं सरकार हे सर्व समाजासोबत आहे. आम्ही सर्व समाजासोबत आहे. पण यांच्या ताटातलं काळा यांच्या ताटात टाका, त्यांच्या ताटातलं काळा यांच्या ताटात टाका, हे भूमिका मात्र कुणाला मान्य नाही. जरांगे पाटील असं बोलले आहेत की सरकार आता आम्हाला सहकार्य करतं आणि आम्ही देखील सरकारला सहकार्य करू. कुठेतरी मवाळ भूमिका आता जरांगे पाटील. आमची पहिल्यापासून या आंदोलनकर्त्यांना सहकार्याची भूमिका आहे. आमचे अनेक खासदार, आमदार, मंत्री त्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी चर्चा करतात. त्यामुळं आमची नेहमीच आणि खास करून माननीय देवेंद्र फडणवीसजींची भूमिका हे नेहमीच सहकार्याची राहिलेली आहे. त्यांनी कधीही आंदोलनकर्त्यांना दुरावलं नाही. जे आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आणि जे नियमात बसते आहे, जे कुणावर अन्यायकारक नाही आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीसजींनी नेहमीच घेतलेली आहे. आणि माझी जोपर्यंत जे माहिती आहे आणि मी जे काम करतो सरकारमध्ये आहे, मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजींनी 14 ते 19 आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आत्ता पुन्हा आमच्या सरकारने ज्या भूमिका घेतल्या आहे त्या 50 वर्षामध्ये, त्या 50 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या बाजूला काढा,
आणि आत्ताचे 9 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारचे एकनाथ शिंदेच्या बाजूला काढा, तुम्हाला दिसेल की कोणी कोणासाठी न्याय दिला आणि कोणी कोणाला त्या ठिकाणी काय केलं आहे. सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय द्यायचं काम जर कोणी केलं तर देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे सरकारने केलं. आणि आत्ता अजित पवार साहेब सरकारमध्ये आहे. आमचंच सरकार मराठा समाजाला न्याय देते आहे. आमचंच सरकार मराठा समाजाला पुढे नेण्याचं काम करत आहे, जे 50 वर्ष शरद पवार साहेब किंवा काँग्रेस पार्टीने कधी केलं नाही. मोहन भागवत असं म्हणाले की एक मुद्दा त्यात असा आहे, 75 वर्ष रिटायरमेंटचा काही नियम नाही आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांनी खूप या संदर्भामध्ये 75 वर्ष झाले रिटायर झालं पाहिजे. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाने गेल्या काही काळामध्ये अपप्रचार केला होता. यावर तुमचं काय मत आहे? 75 वर्ष रिटायरमेंटची काही संबंध नाही. या देशामध्ये मनमोहन सिंगजी असतील, नरसिंगराव असतील, 82, 83, 85 वर्षापर्यंत देशाचे पंतप्रधान आणि अनेक लोक राष्ट्रपती पदावर आलेले आहे. शेवटी जनतेने निवडून दिल्यानंतर कोणतंही मॅन्डेट हे 5 वर्षाकरता असतं. आणि त्यामुळे माननीय सरसंघचालक मोहन भागवतजींनी जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. कारण शेवटी काँग्रेसच्या काळातही ते वयाने थोडी त्या ठिकाणी प्रधानमंत्री ठरले. नरसिंगराव बघा आपण किती वर्षापर्यंत होते, मनमोहन सिंगजी किती वर्षापर्यंत होते, 50 उदाहरण देता येईल आपल्याला. अनेक पदावरचे, म्हणजे प्रधानमंत्री पदं असतील, राष्ट्रपती पदं असतील, अनेक पदं आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं यामध्ये त्यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे. शक्तीपीठ हायवे संदर्भामध्ये एक महत्त्वाची बातमी अशी आहे, कोल्हापूरमध्ये जी गावं होती, अलाइनमेंट होती, ती चेंज केली जाणार आहे. आणि सध्या ज्या ठिकाणी लोक पुढे आले होते, आंदोलन होतं, त्या संदर्भात नवी अलाइनमेंट तुमच्या पुढं आणि मुख्यमंत्र्यांपुढं मांडली जाणार आहे. महसूल मंत्री म्हणून काय सांगाल? नाही, जे काही अलाइनमेंट येईल त्या अलाइनमेंटवर भूसंपादन मंत्री म्हणून, शेवटी भूसंपादनाचं काम माझ्याकडे आहे, भूसंपादन मंत्री म्हणून जे काही अलाइनमेंट येईल त्या अलाइनमेंटला त्या ठिकाणी आम्ही त्याप्रमाणे भूसंपादन करू. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं उद्यापासून जे आंदोलन होत आहे त्यांची मागणी आहे की सरकारनं लेखी द्यावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्याची मागणी जी आहे ती प्रत्येक आंदोलनकर्त्याची असतं. सरकार काही त्या ठिकाणी त्यांची मागणी वाचेल, त्यांचं म्हणणं ऐकून घेईल. शेवटी आम्ही त्या ठिकाणी दोन्ही आंदोलनकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतो आहे. इकडं मराठा समाजाचं ऐकून घेतो आहे, तिकडं ओबीसी समाजाचं ऐकून घेतो आहे. शेवटी सरकारची जबाबदारी आहे म्हणणं ऐकून घेणे, ते आम्ही ऐकून घेऊ. जरांगे विपक्ष पर पाटील प्रहार करते हुए मोहन भागवत जी ने कहा है संघ सिर्फ सलाह देता है, भाजपा के फैसले नहीं सुनाता है. इस पर क्या कहेंगे? देखिए आप मुझे इस पर बोलना उचित नहीं है. मनोज जरांगेंचं जे मुंबईत आंदोलन सुरू आहे त्याला सरकारकडनं चर्चेसाठी काही प्रयत्न केले जात आहेत? आमचे या मराठा समाजाच्या उन्नतीकरता, प्रगतीकरता जी उपसमिती तयार केली आहे राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली, ती समिती त्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करत आहे. ती समिती योग्य विचार करेल. आप मराठा आरक्षण के लिए एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.